पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केलेली आहे। अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावरती सीबीआयने कारवाई केली आहे। 8 लाखांची त्यांनी मागणी केली होती। बांधकाम परवानगी देण्यासाठी ही लाचची मागणी केलेली होती। कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकाम परवाना पाहिजे होता। लिपिक देशपांडे यांच्या मार्फत लाचेची मागणी करण्यात आली होती। माझे सहकारी मोहसिन शेख सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, नेमकं हे काय प्रकरण आहे? थोडी दुरुस्ती करतो। ही कारवाई सीबीआयने नव्हे एसीबीने केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे आणि अहमदनगरमध्ये ही कारवाई झाली आहे। अहमदनगरचे मनपा आयुक्त आहेत पंकज जावळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। एका बांधकाम परवान्यासाठी त्यांनी आपले लिपिक देशपांडे यांच्या मार्फत 8 लाखांची लाच मागितली होती आणि त्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे। 19 आणि 20 तारखेला ही लाच मागण्यात आली होती। तेव्हापासून एसीबीचं पथक या सगळ्या गोष्टीवर वॉच लावून होतं आणि कारवाईची सगळी प्रोसेस सुरू होती आणि अखेर आज ही लाच घेतली जाणार होती। मात्र एसीबीचं पथक येणार आहे आणि कारवाई होणाऱ्याची कुणकुण जी आहे तर जावळे जे आहेत आयुक्त यांना लागली होती आणि त्यानंतर कारवाईच्या आधीच हे दोघेही देशपांडे आणि जावळे दोघेही फरार झाले आहे। यानंतर आता जे एसीबीचं पथक आहे त्यांनी अहमदनगरमधील जे आयुक्त आहे जावळे यांच्या घराची जी आहे तर तिथे छापामारी केली आहे। तपासणी सुरू आहे आणि दुसरी जे देशपांडे जे आहेत जे कर्मचारी आहे ज्यांच्या मार्फत ही लाच मागण्यात आली होती त्यांच्या घरी देखील जे आहे तर छापेमारी सुरू आहे आणि एकंदरीत या सगळं प्रकरणी जो आहे ते एसीबी कडून आता अहमदनगरच्या तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र हे दोघेही आरोपी जे आहेत तर फरार झालेले आहे। मात्र त्यांनी जी आहे तर 8 लाखाची जी मागणी केली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। मोहसिन, हे दोघे फरार झालेले तर त्यांचा तपास कशा पद्धतीने केला जातो आणि याआधी सुद्धा अशा घटनांमध्ये त्यांचा हात होता, या संदर्भातली काही माहिती मिळते का? नक्कीच एका बांधकामासाठी ही लाच मागण्यात आली होती आणि याची तक्रार जी आहे तर छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयाकडे देण्यात आली होती। त्यानंतर संबंधित तक्रारीची जी आहे तर शहानिशा या पथकाने केली आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे आज ही लाच घेण्यात येणार होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणी जे आहे तर दोन्ही जे आयुक्त असतील किंवा ते कर्मचारी देशपांडे यांच्या घरी छापेमारी केली जात आहे। तिथे आणखी काही मुद्देमाल सापडतो का किंवा यात आणखी किती मुद्देमाल असेल, पैसे असतील सापडतात का, या सगळ्या गोष्टी पाहणे महत्त्वाचे असणार आहे। मात्र या सगळ्या कारवाईनंतर आता अधिकाऱ्यांना जे आहे जे फरार झाले आहेत त्यांना शोधण्याचं काम जे आहे तर पथकाकडून केलं जाणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक देखील केली जाऊ शकते। निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।